रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हॅलो विकी देऊ का? साहेब हे वॉर्ड ऑफिसर थोडा काय आम्ही त्यांनी मागून घे. अलर्टच नाही आला काहीच नाही आलं. काही सांगा तुम्ही. सर आम्ही चक्क 4 महिन्याचं पाठ घेऊन दोन्ही बाजूनी एका साईडलाच मध्ये बॅग मारते पाणी. दरवेळेस काय व्हायचं साहेब, 15 सोडलं की 20 करायचे. यावेळेस डायरेक्ट 50,000 रात्रीचं पाणी सोडल्यामुळे जास्त लोकांना हे बसलं. 3 वाजता पाणी सोडलं, 3:20 ला लाईट घालवली. अशा सिच्युएशनला काय उचलायचं, घरातलं काय नाही कोणाला माहिती. नाही पार्ट्या कोण लोकांनी उचलणार काय करावं, 50च्या वाजता काय करणार. एक गोष्ट आहे, पण झालेलं नुकसान भरपाई कोणीच देणार नाही. हो, नाही देणार. केल्यामुळे सगळ्यांना कळलं. किती दिवसात काढणार आणि त्यांना पकडणार कोणाला आपण जबाबदार. सर एक बोलू का, पण या वर्षभरात एवढ्या गाड्या टाकल्यात. वर्षभरात आपलं लक्ष पाहिजे होतं पालिकेचं, तर वर्षभरात त्यांच्या गाड्या जप्त करायला पाहिजे. रात्रीच्या गाड्या टाकल्या. आता इथे सुद्धा भराव टाकले बरं का, इथे सुद्धा भराव टाकले. सगळं मोबाईल पूरग्रस्त भागाची तुम्ही आता पाहणी केली आहे. लोकांचा खूप रोष आहे. इथली प्रमुख समस्या ती म्हणजे की नदीपात्राचा जो राडा रोडा आहे तो तसाच आहे. तो काढला नसल्यामुळे पाणी थेट घरामध्ये घुसतं. आपण ऐकत होतात लोकांकडून, आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये बघितलं, समोर स्लम सोसायटी असेल, सगळेच आजूबाजूचे जे रहिवासी आहेत. एकंदर रोष ह्या गोष्टीचा की यावेळी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा न सांगता, मला वाटतं रात्री 3:30 पावणे 4 ला सोडलं गेलं. आणि जेवढं सांगतात की आम्ही एवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती सोडलेलं. हे पाणी प्रत्येकाच्या घरात गेलेलं. आपण पाहता तळमजला तर सगळा पाण्याच्या खालतीच आहे. पहिल्या मजल्यापर्यंत काही काही ठिकाणी पाणी गेलेलं होतं. आणि हे सगळं होऊन लगेच वीज कापली गेली 15 मिनिटात. आणि सगळ्याच वयोगटातल्या पुरुष महिला असतील, ह्यांचे आज आपण पाहता हाल झाले होते. कदाचित आता पंचनामे झालेत, माझ्या कानावर ऐकू येत आहे, पण हे सगळं झाल्यानंतर नुकसान भरपाई जी काही मिळेल ती खरोखर योग्य असेल का? जेवढं नुकसान झालंय आपण पाहतोय, कोणाचं अभ्यासाचे पुस्तकं वाहून गेलेत, कोणाचं कम्प्युटरचं नुकसान झालंय, कोणाचे कपडे गेलेत, कोणाचं धान्य गेलंय. हे सगळं खरोखर परत मिळवू शकतो का आपण यांच्यासाठी, हा एक विषय झाला. दुसरं म्हणजे डोळ्यादेखत इथे ह्या वॉर्डच्या समोर, आता 2 वर्ष तर मुंबई असेल, पुणे, ठाणे वगैरे सगळीकडेच आपण पाहतोय निवडणुका झालेल्या नाहीत, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत आणि नगरसेवक नसताना अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट होत आहेत, राडारोडा टाकला जातोय. नदी पात्रात देखील आपण, मला वाटतं 1-1.5 वर्ष मी सातत्याने सांगत आलेलो आहे की रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचं मॉडेल जे आहे ते कॉपी पेस्ट होत आहे. ते गुजरातच्या आर्किटेक्टना पुन्हा खरोखर कळतंय का, हा देखील एक विषय झालेला आहे. आणि म्हणून ह्याच्यातून पुढचा मार्ग काय? बघा काय होतं की अशी घटना घडल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती येतात, पाहणी करून जातात, मग काही घोषणा करून जातात, पण ह्याचा पुढचं पाऊल काय? तर आता जो काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये जो काही खर्च होतोय तो खर्च इथे वळवून ह्या आजूबाजूच्या सगळ्या रहिवाशांना आपण काही क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा वेगळं काही आपण पर्याय शोधू शकतो का? रिटेनिंग वॉल इथे आता मला वॉर्ड ऑफिसरनी सांगितलं प्रस्तावित केली आहे, पण ती कधीपर्यंत प्रस्तावित होणार आहे? म्हणजे तो प्रस्ताव शासनाकडे गेलाय का? शासन मंजुरी मिळाली का? फंड तेवढा आलाय का? फंड कमी पडतोय का? मी त्यांना हेही सांगितलं की फंड कमी पडत असेल आम्ही सांगा, आम्हाला सांगा, आम्ही पाठपुरावा करू.
पण मुख्य गोष्ट ही आहे की हे सगळं झालं पुढच्या पावसाळ्यापर्यंत. आत्ता जी सद्यस्थिती आहे ती स्थिती अशी आहे की आता हे लोक परत ह्याच भीतीत राहतात की पुन्हा एकदा जर असं पाणी सोडलं गेलं किंवा असा पाऊस पडला तर मग आम्ही करायचं काय. आणि मला वाटतं त्याच्यावर प्रशासनाने किंवा शासनाने उत्तर देणं गरजेचं आहे. सर्वात मोठं आता आयुक्तांशी तुमचं बोलणं झालं, आयुक्तांनी काय सांगितलं? लोकांच्या तक्रारी आहेत की नाही, आयुक्तांनी आता तेच सांगितलं की आम्ही पाहतोय बघतोय ते सगळं ठीक आहे हो, पण ह्याच्यात पुढचा ऍक्शन प्लॅन काय. कारण बघा काही काही ठिकाणी आम्हाला आमचं सरकार आल्यानंतर कडक कारवाई करायला लागेल, मग ते कुठचेही आयुक्त असू दे किंवा कुठचेही ऑफिसर असू दे, कारण त्यांच्याच आता देखरेखीत हे सगळं होत आहे, जे कोणी असतील. कारण गेले 2 वर्ष तर नगरसेवकच नाही आहेत, मग लोकांनी जायचं तरी कोणाकडे. हीच परिस्थिती तर पुणे पहिल्यांदा शहरातल्या या ठिकाणी पाणी आलं नाही. म्हणजे खरं तर 2004 पासून 2004, 7, 9, 19, 24 आणि इथे महापालिकेमध्ये सुरुवातीला काय काँग्रेस कलमाडी कारभारी होते, नंतर अजितदादा कारभारी झाल्यानंतर पॅटर्न झाला, नंतर भाजप आला, त्याच्यामुळे इथे पाणी येतं, दौरे होतात, ताडा होतो. अजूनही म्हणून तर जे मी बोललो ते आता बोललोय. आता मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे, तुमच्यावरती आरोप केले गेले. मनसे आणि बघा तो सुपारी पक्ष आहे, त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला आहे. तो व्हिडिओ आपण पहा, धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे. हे निवडणूक आली की सुरू होतात 2 महिने आणि मग परत झोपलेले असतात. मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये. यांचं थोडंफार ह्याच्यासाठी आपण पाहता काही काही असे पण लोक आहेत ज्यांच्याकडे कामगार सेनेत त्यांचे होते, आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांनाच धोपटलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये, मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला. तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका. निवडणूक आली की छत्र्या जसं दिसतात तसं दिसतात ते. अमोल मिटकरींची पण गाडी मनसेने फोडलेली आहे. तेच सांगितलं ना, मुख्य गोष्ट म्हणजे हे निवडणुकीच्या पूर्वीच्या छत्र्या आहेत ते सोडून द्या. आणि अश्विन वैष्णव यांच्यावर टीका केलेली होती, रेल्वे मंत्री आता बावनकुळे असं म्हणतायत की तुम्ही खूप लहान आहात, तुम्हाला त्यांची उंची हे नक्कीच ते जसं मकाव मध्ये जाऊन बसतात त्या ठिकाणी माझ्या वयामुळे मला सोडणारच नाही, म्हणून त्यांना माझं वय माहितीये. शेलार जास्त आक्रमक झाले कॉन्ट्रॅक्टर. त्यांना थोडी मदतीची गरज आहे. मला त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती, मी त्यांच्यावर कधी काही बोलत नाही. आदित्यजी, तुम्ही पर्यावरण मंत्री असताना नदी सुधार प्रकल्पाच्या संदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी आढावा तुम्ही आज योग्य प्रश्न विचारलात. कारण पर्यावरण मंत्री असताना आपल्याला आठवत असेल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही पवार साहेबांसोबत ही बैठक घेतली होती. जयंत पाटील साहेबांचं खातं होतं, माझं खातं होतं, पुणे महानगरपालिका होती आणि त्यावेळी देखील आम्हाला कळण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केली होती की पूररेषा बदलल्या गेलेल्या आहेत काही काही बिल्डर्ससाठी. या कोणी बदलल्या, कधी बदलल्या, ह्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो पूर्ण प्लॅन आहे त्याला मी स्थगिती दिली होती, कारण मुळात त्याच्या ज्या परवानग्या आहेत त्याच चुकीचे कारण दाखवून केल्या होत्या, चुकीचं सगळं निकष लावून केल्या होत्या, तर त्याला मी स्थगिती दिली होती. आमचं सरकार पाडल्यानंतर हे गुजरातच्या त्या आर्किटेक्टला पुन्हा एका जोमाने त्यांनी आणलेलं आहे पुण्यामध्ये. माझा मूळ प्रश्न, आणि मी 1.5 वर्ष आपल्याला आठवत असेल, नुसतं आज नाही आलोय, मी मागच्या वर्षी देखील थोडं पाणी तुंबायला लागलं होतं, नवरात्रीत पण आलो तेव्हा पण पाणी तुंबायला लागलं होतं, आपण सोबतच होतात तेव्हा पण आलो होतो आणि तेव्हा पण आपण प्रेझेंटेशन घेतलं होतं. मला वाटतं जानेवारी-फेब्रुवारी मध्ये पण एकदा मी प्रेझेंटेशन दिलं होतं पत्रकारांना की ह्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे पुण्याला किती मोठा धोका आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, आता पण आम्ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे. कारण जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो एक संभ्रम समोरच्यांनी निर्माण केलेला आहे की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा विरोध म्हणजे विकासाचा विरोध. ते नाहीये. आम्हाला विकास हवाय, आम्हाला चांगली नदी हवी. पण नदीच्या नावाखाली तुम्ही जे साबरमती सारखं मॉडेल कॉपी पेस्ट करताय, साबरमती ही वेगळी नदी आहे, आमच्या नद्या वेगळ्या आहेत, तर ते वेगळं तुम्ही तसं हे करायला पाहिजे. याच्यावर लाईफ टाइम सोल्युशन काय आहे आणि तुमचं सरकार आल्यानंतर लाईफ टाइम सोल्युशन